काय करू देवा, कर्ज काढून जमिनीची मशागत केली, महागडे खतं आणले, औषधं आणले, फवारण्या केल्या, पण तण काय जाईना. काय करावं देवा, कसा संसार चालेल. देवा, माझी हात आहेत, मला योग्य मार्ग दाखव. बाळा, एवढा का खचला आहेस? माऊली, माझं पीक संपत आहे, माझ्यावर कर्जाचा डोंगर होत आहे आणि रासायनिक खतामुळं मला काहीच उरत नाही. बाळा, फक्त औषधावर अवलंबून राहू नकोस. निसर्गाला तुझा साथीदार बनव. तुझ्या शेतामध्ये चिकट सापळे लाव, कामगंध सापळे लाव, पक्षी थांबे लाव आणि महत्त्वाचं म्हणजे एकट्याने शेती करू नकोस, तर गट शेती कर. माऊली, गट शेती का करावी आणि गट शेती करायला आम्हाला कोण साथ देणार आहे आणि कोण कोण येतील असं काय सांगावं आणि कसं काम होईल तसं? एकीमध्येच खरी ताकद आहे. जे एक शेतकरी करू शकत नाही ते संपूर्ण 10 शेतकरी करू शकतात. खर्च कमी होऊ शकतो, बाजारपेठ मिळू शकते आणि संपूर्ण उत्पादनसुद्धा वाढू शकते. गटातच खरी ताकद आहे. एकट्याने नाही तर पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली तू गट शेती कर. सका, ओ परमेश्वर, ओ महाराज, ओ उत्तम, इकडे इकडे इकडे. काय काम आहे? या या या. मग बाबूराव, काय काम होतं? काला वाजेल का? मित्रांनो, आपल्याला एकट्याला शेती करून काय परवडानं झाली. आपण काय करू, गटानं शेती करू आणि खर्च कमी करू. बरोबर, तुमचं म्हणणं बरोबर आहे हो, पण गट शेती करून काय उपयोग आहे? एवढे लोक रासायनिक खत टाकले, त्याला काय होणार? आपल्याला गट शेती करून रासायनिक जैविक शेती करून काय उपयोग होणार आहे? अरे काय बाबा, तुझ्यापेक्षा आम्ही 4 महिने आगाऊ पाहिले, तर तू म्हणतो की गट शेती कर, गट शेती कर. काय आहे गट शेती मध्ये? त्या तू म्हणाल ते बरोबर आहे. बबन जसं म्हणते का तसं आपण एक वेळेस करून बघू शेती, झाला फायदा. आपण दरवर्षी दाशी शेती करतोच ना, यावेळेस गट शेती करून बघू. करून पाहू एक वर्ष. हे तुफान उठला या तुफान, पेहला काम बेभान उठला या तुफान. सह्याद्रीच्या छातीत सातपुड्याच्या मातीत बेधडक जोमान उठले या तुफान. वाऱ्याच्या या गाण्यात गोदावरीच्या पाण्यात बेसुमार बेजार उठले या तुफान. अरे नांगरती फन वखराचं तुफान, हे कुदळ फावडी खुरप्याचं तुफान. श्रमाचं अन कष्टाचं आर घामाच्या थेंबाचं माती. अहो, चिकट सापळे, कामगंधे सापळे लावायला एकट्याला खूप वेळ लागत होता, पण आपण गटानं किती लवकर काम केलं हे. हो बरोबर आहे बबनराव. आता आपण लावल्यामुळे आपली रासायनिक फवारणी कमी होईल आणि आपल्या खर्चात पण बचत होईल. माऊली, तुमच्या आशीर्वादानं आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आमचं पीक चांगलं आलं, खर्च कमी झाला आणि गट प्रगती करत आहे. बाळांनो, खरी भक्ती मंदिरात नाही तर निसर्गाचे रक्षण करणे आणि जमिनीची सुपीकता वाढवणे आणि एकमेकांना साथ देणे यातच माझी पूजा आहे. आषाढी एकादशीचा संदेश फक्त वारी नाही, तर पाणी फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आणि कृषी विभागाच्या साहाय्याने निसर्गाशी मैत्री, गट शेती, जैविक शेती आणि शाश्वत शेती हाच खरा विठ्ठल मार्ग आहे.